त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देहुली पाड्यात वादळी वाऱ्याने हाहाकार घातला। यामध्ये झाडांची पडझड होऊन अनेक घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। वादळी वाऱ्याने घरांवरील पत्रे उडून गेले, त्यामुळे अनेकांचे संसार हे उघड्यावर पडले। 3 जून रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली। या नैसर्गिक आपत्तीमुळे गावातील सुमारे 7 ते 8 घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। घरांचे पत्रे उडून घरांच्या भिंती तसंच छपरांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। तर या नुकसानाची प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन नुकसानग्रस्त घरांचा पंचनामा करावा, तसेच शासनाच्या आपत्ती निवारण नियमांनुसार संबंधित नागरिकांना योग्य ती आर्थिक मदत व भरपाई लवकरात लवकर मंजूर करावी, अशी मागणी हेदुलीपाडा ग्रामस्थांनी केली आहे। त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्याने जोरदार हजेरी लावली। यामध्ये अनेक घरांचं नुकसान झालंय, तर अनेक संसार हे उघड्यावर पडले। हेदुलीपाड्यात पाऊस जास्ती पडला, वायदान आली, आमची घराच्या नुकसानी झाल्या। आमची सरकारनं आमची दखल द्यावा, आमची भरपाई करून द्यावा। आज गरीब दुबळे आमची पाणी पावसात पोरं जेवण कुठं राहणार आहे तुम्ही? आमची हेदुलीपाड्यात लई नुकसान झाली। माझा घर पूर्ण फेकून दिला वादळीनं। वारा पाणी पाऊस लई जोरात पडला, घर आका फेकून दिला माझा। काय करायचं आम्ही हातावरली माणसं, काय करायला तुम्ही समजून घ्या। 3/6/2026 आज रोजी आमच्या हेदुलीपाड्यामध्ये भरपूर अवकाळी पावसामुळे खूप लोकांचे नुकसान झालेले आहे। कारण एक सुद्धा म्हणजे जवळजवळ 5-6 घरं वाऱ्याने उडून गेलेले आहेत आणि झाडं सुद्धा या घरावर पडलेली आहेत। म्हणून सरकारने ना जास्तीत जास्त तात्काळ आमच्यासाठी काहीतरी इथं येऊन पंचनामा करावा आणि आमची घरकुलांची भरपाई काहीतरी शासनाने द्यावा, ही शासनाला विनंती करतो। आमची वादी वाऱ्याने इतकी नुकसान केलेली आहे। आता राहायचं कुठं, पत्र आणा, पैसे पाहिजेत ना। आम्ही हातावरली माणसं, मंजुरीवाली माणसं, काहीतरी आम्हाकडे पाहिजे ना। तुम्ही तरी येऊन काहीतरी पहा, बघा, पंचनामा करा। ही बिकट परिस्थिती आज झाली। आज पाऊस डोक्यावर आला, एवढ्या वादळी नुकसान केलेले आहे, तर काहीतरी नुकसान झालेले आहे। हे बघून पहा, ही परिस्थिती आमची बघा तुम्ही। स्टार 24 फास्ट न्यूज साठी रवींद्र माळेकर, त्र्यंबकेश्वर।